आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं ठाण्यातल्या इस्कॉन मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली आहे। या मंदिरात सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात कीर्तनाचा समावेश होताच, पण विशेष म्हणजे कीर्तनातून श्रीकृष्णाच्या गोष्टी या तरुण पिढीला आवडतील अशा पद्धतीनं सांगण्यात आल्या। इस्कॉन मंदिराला सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे। आपण आहोत ठाण्यातल्या इस्कॉन मंदिरामध्ये। श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीनिमित्त मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे। हे पूर्ण भाविक हे श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी इस्कॉन मंदिरामध्ये आले आहेत। इस्कॉन मंदिरामध्ये आज वेगवेगळे कार्यक्रम सकाळपासून आयोजित केले आहेत। यामध्ये श्रीकृष्णाची गाणी आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आज सकाळपासून ते रात्रीपर्यंत श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या गोष्टी हे तरुण मुलांना इकडे सांगणार आहेत। मंदिराला वेगळ्या प्रकारे सजवण्यात आलं आहे। बाहेरच्या बाजूला एक मोठ्या प्रमाणात रोषणाई केली आहे आणि फुलांची देखील एक सजावट मंदिरामध्ये करण्यात आली आहे। भाविक हे हरे कृष्ण नामाचा गजर करत इकडे दर्शन घेत आहे। कॅमेरामन सचिन शिंदे सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। एकीकडे आपण ठाण्याचं इस्कॉन मंदिरातली सजावट पाहिली, पण मुंबईच्या इस्कॉन मंदिरात आपण जी दृश्य पाहतोय ती म्हणजे 3 पिढ्या जी आहेत। अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिच्या आई आणि तिची कन्या देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। ABP माझा, उघडा डोळे